राज्यभरात हवामानात मोठे बदल पाहायला मिळत असून पावसानं जोरदार हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे। मुंबई आणि उपनगरात सकाळपासूनच पावसाची रिमझिम सुरू आहे, तर तळ कोकणात पहाटेपासूनच पावसाचा जोर वाढत चाललेला आहे। येत्या 48 तासात कोकणातील 3 जिल्ह्यांसाठी हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केलाय। त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। काही दिवसांसाठी विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे। राज्यातील शेतकरी शेतजमिनींची पूर्व मशागत करून पेरणीसाठी सज्ज झालाय। मात्र पुढील 48 तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। अशा परिस्थितीमध्ये पेरणी केली तर बियाणं वाहून जाण्याची शक्यता जास्त आहे, त्यामुळे अंदाज घेऊनच निर्णय घ्यावा। तळ कोकणात हवामानाचा जोरदार बदल झाल्याचे चित्र दिसून येत आहे। पुढील 13 ते 17 जून दरम्यान या भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। रेड अलर्टचा सामना करावा लागणाऱ्या जिल्ह्यांमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड यांचा समावेश असून या भागात दरडी कोसळणं, पूर स्थिती निर्माण होणं यासारख्या घटनांचा धोका आहे। मुंबई, नवी मुंबईसह उपनगरात आज सकाळपासूनच हलकासा पाऊस सुरू असून उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालाय। मात्र पश्चिम महाराष्ट्र आणि घाटमाथा परिसरात हवामान अधिकच अस्थिर होत असून नाशिक आणि पुणे परिसरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। घाटमाथ्यावर प्रवास करणाऱ्यांनी अत्यंत काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। दरम्यान आता मराठवाड्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय ते देखील आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर आता सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। मराठवाड्यातील लातूर, नांदेड, धाराशिव, बीड, जालना, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर या 8ही जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आलाय, तर काही ठिकाणी जोरदार पावसासोबतच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। यामुळे शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांनी सतर्क राहावं। विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। इथं वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे। उर्वरित जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट असून हवामान विभागानं नागरिकांना आवश्यक खबरदारी घेण्याचा इशारा दिलाय। पूर्व भारतात सध्या फारसा बदल नाही, पण त्यानंतर तापमानात 2 ते 3 अंशांनी घट होण्याची शक्यता आहे।